गोकुळ अष्टमीनंतर सर्वांनाच दहीहंडी उत्सवाची आतुरता लागते। मुंबईच्या पाऊल खुणांवर आता नाशिकमध्येही दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। नाशिक शहरातील पंचवटी कारंजे येथे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी ऑफिस ग्रुप तर्फे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, फायर शो यामुळे परिसर प्रकाशमय झाला असल्याचं पाहायला मिळालं। उत्सवाची शान वाढवण्यासाठी खोपोलीच्या भैरवी गोविंद पथकाने आपल्या खेळीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। त्याआधी प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशी, लावणी सम्राज्ञी मीनाक्षी पोसे आणि इतर कलाकारांनी रंगतदार कार्यक्रम सादर करून नाशिककरांची मनं जिंकली। या उत्सवात भाजपचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि मान्यवर उपस्थित होते। दहीहंडी मैदानावर हजारो नाशिककरांनी गर्दी केली होती। तरुणाईसोबत महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही उत्साहाने सहभागी झाले। गोविंदा आला रे आलाच्या जयघोषाने संपूर्ण पंचवटी परिसर दुमदुमला। एकावर एक थर रचत अखेर भैरवी गोविंदाने दहीहंडी फोडली आणि तब्बल 1,11,000 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते स्वीकारलं। यावेळी आयोजक माजी आमदार बाळासाहेब यांच्यासह आमदार राहुल ढिकले, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, माजी नगरसेवक गणेश गीते, सुधाकर बडगुजर, जगदीश पाटील, कमलेश बोडके, ज्येष्ठ नेते सुनील बागुल, शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर रंजना भानसी यांच्यासह माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप, कमलेश बोडके, पिंगळे, हांडगे, सातभाई, 9 न्यूज संचालक किशोर बेलसरे यांच्यासह ऑफिस ग्रुपचे सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्टेज नियोजन राहुल कुलकर्णी, किशोर ढगे व म्युझिक आर्टिस्ट अमोल पालेकर यांनी केलं। विजयानंतर पथकातील खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला तर प्रेक्षकांनी टाळ्यांनी शिट्ट्यांची गजरात उत्साह व्यक्त केला। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।